नमस्कार, बीज डंकामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी महेश विचारे. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे होते. आपल्या रयतेचं, स्वराज्याचं नुकसान होऊ नये याबद्दल त्यांचा कटाक्ष असे. आर्थिक धोरणांच्या बाबतीत ते काटेकोर असत. एकूणच शिवाजी महाराज हे अर्थविवेकी राजे होते. त्यांच्या जीवनातील असे अनेक प्रसंग आहेत जे त्यांच्या या अर्थविवेकाची साक्ष देतात. शिवाजी महाराजांच्या या अर्थनीतीचा अभ्यास करणारे डॉक्टर अजित आपटे यांनी न्यूज डंकाशी संवाद साधला होता. त्यातून महाराजांच्या या अर्थभानाचं दर्शन घडतं. त्यातले काही प्रसंग आपण या शिवजयंतीच्या निमित्ताने पाहूया. महाभारतामध्ये अर्थमूलो ही धर्मः या सूत्राचा उल्लेख आढळतो. ज्याची अर्थनीती बळकट त्याच्या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे आणि ज्याची अर्थनीती बळकट नाही त्याचं सगळं व्यर्थ आहे, असा त्याचा अर्थ आहे. या सूत्राला हजारो वर्ष झाली असली तरी आताही ते कालातीत आहे. शिवाजी महाराजांनीही ते सांभाळलं. शिवाजी महाराजांनी अर्थभान पहिल्यापासून शेवटपर्यंत सांभाळलं. पैशांअभावी महाराजांचं कुठलं काम अडलंय, स्वराज्यावर खूप मोठा कर्जाचा बोजा झाला आहे किंवा आर्थिक अडचणींमुळे ते कर्मचाऱ्यांचं वेतन देऊ शकले नाहीत, असं कधीही झालेलं नाही. शिवचरित्रामध्ये अशी कोणतीही नोंद सापडत नाही. त्यांनी आपल्या सैनिकांना कधी उशिरा पगार दिलेले नाहीत. ते प्रतिपदेला म्हणजे महिन्याच्या 1 तारखेला कर्मचाऱ्यांचे पगार देत असत. किल्ल्यांच्या बांधकामांमध्ये किंवा पुनर्विकासामध्ये त्यांची फार मोठी भूमिका राहिलेली आहे. मग तो विजयदुर्ग असो किंवा तामिळनाडूमधला किल्ला असो, यात त्यांना कधी पैसे कमी पडले नाहीत. अवघ्या 12व्या वर्षापासून त्यांनी स्वतःच्या जहागिरीचं काम बघायला सुरुवात केली आणि काही वर्षातच त्यांनी आपल्या वडिलांची शाबासकी मिळवली. याचं कारणही तसंच होतं. ही जहागीर संपूर्ण उजाड झाली होती. पुण्यावरून अक्षरशः गाढवाचा नांगर फिरलेला होता. तिथेच त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला. मसणवड झाल्यामुळे काही वर्ष ती जमीन पडीक होती. तिथे जंगली श्वापदं होती. त्यामुळे त्यांनी शक्कल लढवली. यात लोकांचं सहकार्य घेण्यासाठी, त्यांना प्रवृत्त करण्यासाठी बक्षीस जाहीर केलं होतं. पण त्यासाठी त्यांनी तुम्ही त्या मृत प्राण्याची शेपटी जमा करा, मग तुम्हाला त्याचं बक्षीस दिलं जाईल, अशी अटही घातली होती. एका प्राण्याच्या जोरावर 4 जण बक्षिसे घेऊन जाऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. वयाच्या 14-15व्या वर्षापासून त्यांची ही हुशारी या प्रसंगातून दिसून आली. आपल्याकडची शेती ही बेभरवशाची शेती आहे. ही मान्सूनवर अवलंबून आहे. महाराष्ट्रात आज आधुनिक काळात सुद्धा केवळ 20% क्षेत्र ओलिताखाली आहे आणि बाकीचं पावसावर अवलंबून आहे. तेव्हा तर हे प्रमाण जेमतेम 2% होतं. आणखी भीषण परिस्थिती होती. महाराजांनी शेतकऱ्यांची नेमकी अडचण समजून घेतली. शेतकऱ्यांची मुख्य अडचण असते ती पैसे. त्याच्याकडे पैसा नसतोच. त्यावेळेला अर्थव्यवस्थेमुळे मुळातच नगद म्हणजे रोख रक्कमच कमी होती. त्यामुळे आपल्याकडे म्हणीही तशाच आहेत. म्हणजे माणूस कसा आहे तर 15 रुपयासारखा, असं म्हटलं जायचं. तेव्हा 1 रुपयाही माणसाच्या खिशात नसायचा किंवा असलाच तर विशेष गोष्ट असायची. तेव्हाही शेतकरी अडचणग्रस्तच होता. मात्र त्यांना शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा मिळाला. अशा परिस्थितीत महाराजांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. शेतकऱ्याला बी बियाण्यांसाठी, अवजारांसाठी पैसे नसतात, त्याच्याकडे रोख रक्कम नसते. तेव्हा महाराजांनी अमुक एका शेतकऱ्याला बी बियाणं हवं असल्यास ते त्याला मोफत देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याला आधी शेती करू द्या, त्यातून त्याला उत्पन्न मिळू द्या. त्यानंतर जे त्याला देण्यात आलं आहे त्यावर अव्वाच्या सव्वा व्याज लावू नका. त्याची परिस्थिती पाहून मगच त्याच्याकडून वसुली करा, असे निर्देश त्यांनी दिलेले होते. कोणालाही फुकट काही द्यायचं नाही, हे तत्त्व मात्र त्यांनी पाळलं. पैसा फिरवल्याशिवाय तो इतरांपर्यंत पोचणार नाही हे ते जाणून होते. त्यामुळे त्यांनी शेतीसाठी साहित्य दिलं तरी त्यांची पैशाच्या रूपात वसुली केली. माफक व्याजदराने किंवा व्याज माफ करायचं, मात्र मुद्दल कुठल्याही परिस्थितीत फुकट द्यायची नाही, हे सूत्र त्यांनी कटाक्षाने अवलंबलं होतं. एखाद्याला पैशांची गरज असेल तर त्या गरजेपुरतेच पैसे द्यायचे, अधिकचे द्यायचे नाहीत. कारण त्या अधिकच्या पैशातून तो व्यसन करू शकतो किंवा मुलीचं लग्न करण्याच्या निमित्ताने पैसा उधळण्याचा धोका होतो. अशा प्रकारे सरकारच्या पैशांचा गैरवापर होऊ नये याकडे त्यांचा कटाक्ष होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी चलन निर्मिती केलेली. स्वतंत्रता आणि सार्वभौमत्व
यासाठी महाराजांना स्वतःचं चलन हवं होतं. म्हणून त्यांनी त्याची निर्मिती केली. तांब्याची शिवराई आणि सोन्याचा होन ही नाणी राज्याभिषेकाच्या निमित्ताने आणली गेली. आपलं राज्य सार्वभौम असेल तर आपलं चलनही आपल्या ताब्यात हवं, हा अर्थविवेक त्यामागे होता. राज्याभिषेकाला हेनरी ऑक्सिंडन, त्याचे शिष्टमंडळ हे आले होते. त्यांच्या व्यापारी वाटाघाटी महाराजांची झाल्या. त्यांच्यातील 3 कलमं महाराजांनी खोडली होती. इंग्रजांनी आमच्याकडे चांगलं तंत्रज्ञान असल्याने तुमची नाणी आम्हाला पाडू द्या अशी मागणी केली होती. मात्र महाराजांनी ती फेटाळून लावली. आमचं जे काही ओबडधोबड तंत्रज्ञान असेल ते आम्ही वापरू, मात्र आमची नाणी आम्हीच पाडणार, यावर ते ठाम होते. त्यावेळी भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये अनेक चलनं यायची. मुघलांची, आदिलशाहीची, इंग्रजांची. त्याच्या मूल्यावर विनिमय दर ठरायचा. सोनं, चांदी आणि तांबे हे 3 महत्त्वाचे धातू होते. त्याचं मूल्यांकन करून त्यानुसार विनिमय दर ठरायचा. पोतदार ही कामं करायचा. नाण्याचं मूल्य बघून तो विनिमय करायचा. तेव्हा ब्रिटिशांनी पाऊंड, शिलिंग या चलनाला प्राधान्य द्या अशी मागणी महाराजांकडे केली. मात्र महाराजांनी ती फेटाळून लावली. मागणी आणि पुरवठा यामधून मालाची जी किंमत ठरेल ती तुम्हाला मिळेल, मी काही तुम्हाला वेगळा दर्जा देणार नाही, असं महाराजांनी ठासून सांगितलं होतं. सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याच्या प्रक्रियेत मॅक्रो लेवलपासून मायक्रो लेवलपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे महाराजांचं बारकाईने लक्ष होतं. सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी 1 कोटीच्या खर्चाची तजवीज त्यांनी केली. शिवाय बांधकाम सुरू झाल्यानंतर सुद्धा त्यांनी बांधकामकर्त्यांना निरोप दिला, किल्ल्याच्या बांधकामासाठी जी वाळू मागवाल ती समुद्राच्या खाऱ्या पाण्याने नाही तर गोड्या पाण्याने किमान 2दा धुवून घ्या आणि मगच वापरा, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. बांधकामाची गुणवत्ता टिकावी याकडेही त्यांची बारीक नजर होती. खाऱ्या पाण्यात असलेल्या क्षारांमुळे किल्ल्याच्या बांधकामाला नुकसान होईल, त्यामुळे ती वाळू गोड्या पाण्याने धुवून घ्या, म्हणजे पाण्यात कोणतेही क्षार राहणार नाहीत, उत्तम कच्चा माल तुम्हाला वापरता येईल, ही दृष्टी त्यामागे आहे. किल्ल्याच्या बांधकामासाठी शिशाचा वापर करायचा होता, त्याचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे. 5 खंडी शिसं आम्ही विकत घेतलेलं आहे. हे शिसं आम्ही इंग्रजांकडून खरेदी करून तुमच्याकडे पाठवित आहोत. ते आम्ही मोजून घेतलेलं आहे, पण तिथे 2दा मोजून घ्या, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्याला पुरवठा करणाऱ्यांची त्यांना किती बारकाईने माहिती होती हेच त्यावरून दिसून येतं. इंग्रज ही महालबाड जात, डोलियातील काजल चोरून नेतील तरी पत्ता लागू देणार नाहीत आणि वर त्याचा मुआवजा पण मागतील, असं त्यांनी या पत्रात लिहिलेलं आहे. म्हणजे तुमच्या डोळ्यातलं काजळ चोरतील आणि वर त्याचा मोबदलासुद्धा मागतील, इतके हे ब्रिटिश लबाड आहेत. त्यांच्याकडून मीही तपासून घेतला आहे, तुम्हीही तपासून घ्या, असा संदेश त्यांनी दिला. म्हणजे एकीकडे मॅक्रो स्तरावर 1 कोटी मूल्याची निर्मिती आणि दुसरं मायक्रो स्तरावर मी कुठेतरी माल पाठवतोय, त्याचं आपल्याला 100% वसूल झालं पाहिजे, ही दृष्टी. महाराजांना या छोट्या छोट्या गोष्टींची जाण होती. त्यांना इंग्रजांचं, औरंगजेब आणि आपल्या माणसांच्या छोट्या छोट्या गोष्टी माहीत होत्या. माणसं ओळखण्यात ते अतिशय बाकबगार होते. महाराजांनंतर 1.5 वर्षानंतर स्वराज्याच्या खजिन्याची मोजणी संभाजीराजांच्या कार्यकाळात झाली. तेव्हा किमान 9 कोटी रोख महाराजांकडे शिल्लक होती. इतकंच नव्हे तर माणसाच्या आयुष्यात जे काही लागतं त्या सर्व वस्तूंचा, म्हणजे शस्त्र, अस्त्र, वस्त्रांचा प्रचंड साठा रायगडावर शिल्लक होता. वस्त्रांचे 4-4 हजार तागे त्यांनी जमवून ठेवले होते. सर्व प्रकारचे धान्य, कडधान्य, तेल यांचा प्रचंड साठा होता. धनुष्य बाणातल्या 1,80,000 बाणांचा साठा होता. हे वर्णन वाचल्यावर पुढे 200 वर्षांनी जेम्स डग्लसने दिलेली प्रतिक्रिया महाराजांचं मोठेपण अधोरेखित करते. या सगळ्या साधनसामग्रीचा आणि तयारीचा विचार केला तर कमीत कमी सैन्यानिशी रायगड अख्ख्या जगाविरुद्ध लढू शकला असता, असं जेम्स यांनी लिहून ठेवले. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.